नमस्कार, मी गुलाब पाटील, प्रहार जनशक्ती पक्ष, पाचोरा तालुका अध्यक्ष. आज पिंपळगावमध्ये पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये अतिशय जुने बऱ्याच वर्षानुवर्षे नंबर 2चे व्यवसाय चाललेले आहेत. आजपर्यंत बरेच पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवला, परंतु त्या ठिकाणच्या पोलीस प्रशासनावर कुठलाही फरक पडत नाही. शेवटी मला असं वाटतं की जी जबाबदारी पोलीस प्रशासनाची, जी जबाबदारी गृह खात्याची आहे, तर तुमची जबाबदारी तुम्हाला सांगण्यासाठी पत्रकार आवाज उठवतात, सामाजिक कार्यकर्ते आवाज उठवतात. तरी देखील तुमच्या कानात काय बोळे गेलेत हे तुम्ही त्याच्यावर कारवाई करायला तयार आहे 2 नंबरच्या धंद्यावर. शेवटी पत्रकारांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना 14 तारखेला बाबासाहेबांच्या जयंती दिवशी उपोषणाला बसावं लागतंय. अरे दुर्दैव समजतो या महाराष्ट्राचं आणि या महाराष्ट्राच्या गृह खात्याचं काय चाललंय. मला त्या पोलीस स्टेशनचा अनुभव आहे. शेतकऱ्यांना जे व्यापारी लुटतात त्यांच्याकडनं साल्यावर तुम्ही पगार पैसे घेतात 5-5 लाख आणि गृह खातं काहीच करत नाही. फडणवीस साहेब, तुम्ही कुठेतरी कमी पडतायत, तुमचं गृह खातं कुठेतरी कमी पडतायत. आता मी या ठिकाणी एकच सांगतो, SP साहेब, तुम्हाला त्या ठिकाणचे जे जबाबदार अधिकारी आहेत त्यांना पदावरून डायरेक्ट हाकला आणि जबाबदार असा अधिकारी त्या ठिकाणी आला पाहिजे, या मताचा मी आहे. आणि सतत नंबर 2 विषय हा तुमचा आहे, तुम्ही त्याच्यावर कंट्रोल केलं पाहिजे. तर आम्हाला करावं लागतंय. काही लाज शरम काहीच वाटत नाही तुम्हाला? अरे थोडीफार वाटू द्या ना. तर या ठिकाणी मी असं जाहीर करतो प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने की 14 तारखेच्या तुमच्या आंदोलनात मी स्वतः सक्रिय राहणार आहे. एवढंच बोलतो. जय जवान, जय किसान.